अहिल्यानगर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल वीज मीटर बसवण्याचं काम सुरू असून या प्रक्रियेत मात्र नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता विश्वासात न घेता अचानक घरी येऊन मीटर बदललं जातंय। शहरातील सायदीप नगर परिसरात घरात कोणी नसतानाही मीटर बदलल्याच्या अनेक घटना घडल्यात। नवीन डिजिटल मीटर बसवल्यानंतर काही नागरिकांना अनपेक्षितरित्या जास्त बिल येत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे लोकांच्या मनात शंका आणि असंतोष निर्माण झालाय। शहरातील सावेडी परिसरातील नागरिक वेळेवर वीज बिल भरतात, मात्र तरी देखील त्यांच्यावरच हा निर्णय लादला जातोय। उलट ज्या भागात वीज चोरीचे प्रकार होत आहेत तिथे मात्र मीटर बदलण्याची घाई होत नाही। याबाबत माजी नगरसेवक निखिल वारे यांनी MSCB कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। तसेच मुख्य अभियंता पवार यांना देखील दूरध्वनीद्वारे त्यांनी संपर्क साधत आपल्या मागण्या केल्यात। त्यात पूर्वसूचना आणि जनजागृतीशिवाय मीटर बदलू नये, डिजिटल मीटरचे फायदे आणि तोटे स्पष्ट करणारी लोकप्रतिनिधींची विशेष बैठक घ्यावी, सर्व नागरिकांना पारदर्शक माहिती देऊन त्यांचे प्रश्न आणि शंका दूर कराव्या, वीज चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, नवीन मीटर बसवण्याचं काम बैठकीनंतरच सुरू करावं, तोपर्यंत काम थांबवावं। तसेच गोरगरिबांवर अन्याय नको, सर्वांसाठी समान न्याय हवा, नागरिकांच्या सहभागाशिवाय, पारदर्शकतेशिवाय आणि माहितीशिवाय घेतलेले निर्णय लोकशाहीच्या तत्वांना हरताळ फासणारे आहे, असं यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी म्हटलंय। काल मी तुम्हाला उदाहरण सांगतो, सायदीप नगर भागात डायरेक्ट परस्पर मीटर बदलले गेले। लोकांना सांगितले की नाही, डायरेक्ट मीटर बदलले गेले। ICC वाला बैठा फोन केला, त्याला 4 फोन केले तर उचलीत नाही। माझं म्हणजे माझ्या वाड्यात मीटर बदलायचे नाही, ज्यांनी बदलले असतील त्यांनी परत आम्ही लावायचे। याला जबाबदार तुम्ही MSCB। आम्हाला नागरिकांसाठी आमची सगळी तयारी। आमचं म्हणणं एकच आहे, फकीरवाडा सेक्शन येतोय, फकीरवाडा सेक्शन मध्ये माझं वाढ नाही, माझ्यावर अन्याय करू नका। फकीरवाडा सेक्शन मध्ये जे काय भाग येतो, जिथून वीज चोरीची तक्रार आहे, जिथून मीटर चोरी जाते, तिथं पहिले काम करा। आमच्याकडे गरीब लोक आहे म्हणून आमच्या भागात तुम्ही तसं काम करू नका। दरवेळेस आमच्यावर अन्याय का करता? जिथून वीज चोरी होती ना, तुमच्या फकीरवाडा झोनमध्ये जिथून वीज चोरी होती, जिथं लाईट चोरून वापरली जाते, लाईट बिल नाही, जिथं लाईट बिल भरलं जाते, तिथं जे बदला ना, तुम्ही आमचेच का बदलता? आम्ही 100% लाईट भरतो, आमचे मीटर का बदलू राहील? बरं, काल देव सांगतो ते दौड म्हणून आहे, त्यांच्या घरात पुढे नाही, ते बाईचं ऑपरेशन होतं, त्या घरात माणूस नाही, डायरेक्ट मीटर बदलून गेले त्यांचं। म्हणजे साहेब हे बरोबर नाही। तुमचं फकीरवाडा झोनचं काम फक्त 2 नंबर वाढतच चालतं काय? तुम्हाला फकीरवाडामध्ये मुकुंद नगर येतं, अजून साडून तिकडचे बदलले 1 तरी मीटर तुम्ही। आमच्याकडे का बदलू राहिले? आमच्याकडे गरीब लोक आहे म्हणून, आमचे लोक भांडण नाही करीत म्हणून? तसं नाही, तसंच आहे। माझं म्हणणं स्पष्ट आरोप आहे, आमच्याकडे 100% लाईट बिल भरणारे लोक आहे म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करू राहिले। आमच्यावर अन्याय करू नका। तुमचा नियम सांगतो, तुमचं AC सांगतो, तर तिथे वीज गळती तिथे पहिले मीटर बांधले, जिथे वीज चोरी होती तिथे पहिले मीटर बांधला, जिथं गोरगरीब नोकरदार लोक राहते त्यांची मीटर पहिले बदलू नका। आम्ही 100% लाईट बिल भरतो, आमच्याकडे वीज चोरीच नाही, जिथं चोरी होती तिथे बांधला तुम्ही। तर माझी विनंती तुम्हाला, ज्यांनी लाईट बिल भरलेलं त्यांनी डायरेक्ट मीटर घेतले, तिथे तुम्ही साधं मीटर बी नाही, आमच्याकडे मीटर असून तुम्ही डिजिटल मीटर लावता। नियम सगळ्या सारखा करा, राज्याचा नियम असेल तर सगळ्यात सारखा नियम करा, आम्हाला येतं दुसऱ्या करू। माझी विनंती आहे, आपली पहिली भेट, माझ्या वाढत अन्याय करू नका। काल त्या दौंडच्या घरात त्यांनी घरात कोणी नसताना बदललेले, हे माणसं ऑपरेशन नव्हतं, हे चुकीचं आहे। मी दरोडे तुम्हाला दाखल करेन, त्याच्या घरातून अजून काही गोष्टी चोरी गेले। माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ते दौंडच्या घरातले जे काही ते सायदीप नगरमध्ये मीटर बदलले ना, काल कोणी नसताना लोकांच्या परवानगीचे मीटर बदलू होता। नाही तर याची मिटिंग लावा, एक जनजागृती होऊन द्या, आम्हाला एकदा कायदा करून द्या, लोकप्रतिनिधी बोलवा सगळे शहरातले, एक मिटिंग लावा, त्यांना सांगा असं जी आहे ना, असं कंपल्सरी चर्चासत्र होऊन द्या, बोला तुमच्या अधिकारी। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।